मित्रांनो, ग्रामर सीरीजमधील हा दुसरा व्हिडिओ आहे. आम्ही व्याकरणाला किलिष्ट, किचकट नियमापासून मुक्त करून अगदी सहज, सोप्या आणि सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेत सादर केले आहे. याचा अनुभव तुम्हाला व्हिडिओ नंबर 1 मध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस शिकताना नक्कीच आला असेल. आता आपण इंटेरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्ये तयार करायला शिकूया. कन्वर्ट द फॉलोइंग टू द इंटेरोगेटिव्ह क्वेश्चन फॉर्म. इंटेरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनविण्यासाठी खालील नियम वापरावे. 1. दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद प्रथम लिहावे. मित्रांनो, 25 वर्षापेक्षा जास्त काळ शिकवण्याचा अनुभव मला आहे. मला माहीत आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सहाय्यकारी क्रियापद कसे ओळखावे. सहाय्यकारी क्रियापदांची व्याख्या ऐकून तुम्हाला वेड लागण्याची वेळ आली असेल, पण सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय हे समजले नसेल. घाबरू नका. मी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदांची लिस्ट देत आहे. ती लिस्ट पाठ करून ठेवा. मग तुम्हाला कधीच प्रश्न पडणार नाही, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय. व्याकरणात सहाय्यकारी क्रियापदांना खूप महत्त्व आहे. सहाय्यकारी क्रियापदांची लिस्ट डू, डज, डिड, एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड, शॅल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट या 20 सहाय्यकारी क्रियापदांना व्यवस्थित पाठ करून ठेवा. आता नियम समजून घ्या. या 20 शब्दापैकी एखादा शब्द दिलेल्या वाक्यात असेल तर प्रश्न तयार करताना तो शब्द सुरुवातीस लिहावे. पण जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मूळ क्रियापदानुसार डू, डज किंवा डिड लिहावे. चिंता करू नका, मी सांगत आहे, डू किंवा डज किंवा डिड केव्हा वापरावे. शक्यतो 2 किंवा 3 नंबरचा शब्द क्रियापद असतो. जर क्रियापद भूतकाळात असेल, म्हणजे क्रियापदाला शेवटी ईडी असेल तर सुरुवातीस डिड वापरावे. क्रियापदाला शेवटी एस किंवा ईएस असेल तर सुरुवातीस डज वापरावे. जर क्रियापदाला शेवटी ईडी किंवा एस किंवा ईएस यापैकी काहीच प्रत्यय नसेल तर सुरुवातीस डू वापरावे. 2. जर वाक्य होकारार्थी असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहावे, पण शॉर्टकटमध्ये म्हणजे फक्त एनटी लिहावे आणि तेही सहाय्यकारी क्रियापदाला जोडून लिहावे. पण जर दिलेले वाक्य नकारार्थी असेल म्हणजे दिलेल्या वाक्यात पूर्वीपासून नो किंवा नॉट असेल तर प्रश्न तयार करताना दिलेल्या वाक्यातील नो किंवा नॉट काढून टाकावे. 3. राहिलेले शब्द लिहून प्रश्नचिन्ह द्यावे. 1. शी वॉज हॅपी टू सी हर बेबी. येथे सहाय्यकारी क्रियापद वॉज आहे, म्हणून आपण सुरुवातीस वॉज लिहू. नियम 2 नुसार वाक्य होकारार्थी आहे, म्हणून वॉजला नॉट म्हणजे एनटी जोडू. नियम 3 नुसार राहिलेले शब्द लिहून प्रश्नचिन्ह देऊ. आन्सर, वॉजंट शी हॅपी टू सी हर बेबी. 2. ही वुड नॉट जॉइन द आर्मी. येथे सहाय्यकारी क्रियापद वुड आहे, म्हणून आपण सुरुवातीस वुड लिहू. नियम 2 नुसार वाक्य नकारार्थी आहे, कारण वाक्यात नॉट आहे, म्हणून दिलेल्या वाक्यातून नॉट काढून टाकू. नियम 3 नुसार राहिलेले शब्द लिहून प्रश्नचिन्ह देऊ. आन्सर, वुड ही जॉइन द आर्मी. 3. ही सेव्ड सम मनी फॉर हिज फ्युचर. येथे सहाय्यकारी क्रियापद नाही, मूळ क्रियापद सेव्ड आहे. सेव्डला शेवटी ईडी आहे,
म्हणून आपण सुरुवातीस डिड लिहू. नियम 2 नुसार वाक्य होकारार्थी आहे म्हणून डिडला नॉट म्हणजे एनटी जोडू. नियम 3 नुसार राहिलेले शब्द लिहून प्रश्नचिन्ह देऊ. आन्सर, डिडंट ही सेव्ह सम मनी फॉर हिज फ्युचर. नोट, सेव्हड मधून आपण ईडी काढून टाकले आहे कारण ईडी साठीच आपण डिड वापरले आहे. 4. राजेश फील्स व्हेरी बॅड टू सी द पुअर बॉय. येथे सहाय्यकारी क्रियापद नाही. मूळ क्रियापद फील्स आहे. फील्सला शेवटी एस आहे म्हणून आपण सुरुवातीस डज लिहू. नियम 2 नुसार वाक्य होकारार्थी आहे म्हणून डजला नॉट म्हणजे एनटी जोडू. नियम 3 नुसार राहिलेले शब्द लिहून प्रश्नचिन्ह देऊ. आन्सर, डजंट राजेश फील व्हेरी बॅड टू सी द पुअर बॉय. नोट, फील्स मधून आपण एस काढून टाकले आहे कारण एस साठीच आपण डज वापरले आहे. 5. वी लव इंडिया. येथे सहाय्यकारी क्रियापद नाही. मूळ क्रियापद लव आहे. लवला शेवटी एस किंवा ईडी नाही म्हणून आपण सुरुवातीस डू लिहू. नियम 2 नुसार वाक्य होकारार्थी आहे म्हणून डू ला नॉट म्हणजे एनटी जोडू. नियम 3 नुसार राहिलेले शब्द लिहून प्रश्नचिन्ह देऊ. आन्सर, डोंट वी लव इंडिया. मित्रांनो, आता काही उदाहरणे आम्ही तुम्हाला सोडविण्यासाठी दिलेली आहे. ती उदाहरणे अगदी मनापासून सोडवा. सर्वात शेवटी उत्तरे दिलेली आहे. तुमची उत्तरे चेक करा. काही शंका असल्यास कॉमेंटमध्ये लिहा. आम्ही जरूर तुमच्या शंकेचे निरसन करू.
मित्रांनो, आम्हाला खात्री आहे, बहुतेक सर्व वाक्ये तुमची बरोबर आलेली असेल. 25 पैकी कमीत कमी 20 वाक्ये बरोबर आली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पाठीवर शाबासकी द्या. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण तिसरा भाग पाहूया. तोपर्यंत टाटा टाटा, बाय बाय. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.